हाय नमस्कार भावा बहिणींनो. झालं का तुमचं जेवण? तर माझं पण झालं. मी जरा बसते इथं पोत्यावर थोडंसं. काय झालं माहिती का, थोडंसं मला तुमच्यासोबत बोलायचं महत्त्वाच्या विषयावर. तर ते विषय काय आहे काय नाही हे नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. पण उशीर झाला हेड म्हणजे बनवायला. कारण कसं आहे माहिती आहे का, परवा दिवशी म्हणजे काल बानूचा घरप्रवेश झाला, आईवडिलांचा झाला, दीक्षाचा झाला. हो का, माझ्याच्याने जसं जमतंय तसं मी केलं. पण काय नाही, सगळ्यांना आनंद झाला. त्यात तुमच्या आनंदामध्येच माझा आनंद. तुम्ही कारण माझी फॅमिली आहे. आज तुमच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. तर वारं लय सुटले आमच्या इकडं. वार आबाळ तीन लय आले. कारण आता त्या घरात हातरून बल लावायचं आहे मला. तर मी घेणारच आहे आता लावून बल. कारण आता वारं कावदान चालू झालेलं आहे बरोबर. तर चला, ते तर आता काय घर झालं त्यामुळं काय भ्यायची गरज नाही. तर बाजारला गेले, त्याच्या आधी घरी गेले. कुठं? माळावर गेले. म्हणजे सोनाबाईने मला बोलवलं की ताई या, मला बनवून द्या, मला लय खाऊ वाटलंय. मग ठीक आहे, आपल्याला कोणी बोलवलं तर आपण नाही म्हणायचं नाही, बरोबर आहे का नाही. मग मी गेले, बनवलं, खाल्लं आणि तसंच बाजारला गेले. बाजार घेऊन आलो. ते तर तुम्हाला हेड्यामध्ये दिसलंच असेल. बाजार हे करून कसं आहे, आमच्या इकडं 8 दिवसाचा बाजार आणावा लागतो या. आणि गावात काही येत नाही. आणि आज बाजार होता, त्या बाजारात आज म्हणजे नाही का, जे गोष्ट नाही कळायला पाहिजे ते गोष्ट कळले, म्हणजे झाली. मी काय म्हणते, आमच्या इथं काल एक मैत झाली, म्हणजे उद्या सावडायचं आहे. तर मराठ्याचे आहेत ते, पण झाले. पण कसं आहे, या गावात कसं आहे की झालं ना तर ते मैत होईपर्यंत जेवण नाही काय नाही, असं रिवाजच आहे. मग आता तिला सावडायला येत होती टेंबरून येऊन, म्हणजे कुठनं लिकीच्या गावाहून येत होती. म्हणजे ती याच गावातली आहे, मालन वाघमारे. मालन वाघमारे असं त्याचं नाव आहे. आधी टमटममध्ये बसलं होतं तेव्हा बोबाटा चालल्या म्हणलं बाई कुठली आहे बयान कुठली नाही काय झालं. पण ती बया इथलीच निघाल असं वाटलं नव्हतं. पण ते आमच्याच गावात झालेलं आहे, म्हणजे आमच्या गावात शेजारीच झालंय, लय लांब नाही, पांघऱ्यातच झालंय. पण ती बाई आमच्या गावातली होती. मग ती सावडायला तिला येणार होती. पण आज तिचं स्वतःचं जीवन तिच्या हाताने तिनं घालवला. का तर तिला काहीच गरज नव्हती गाडीमध्ये बसल्यावर बाहेर बघायची डुकून. तिनं असं बाहेर डुकून मुटकं काढलं वाटतं ना, खल्लास झाली ती. जाग्यालाच खल्लास झाली, काहीच राहिलं नाही तिच्यामध्ये. तर अशा काही गोष्टी होत्यात. माझा सांगायचा उद्देश एकच आहे की प्रवास करताना व्यवस्थित प्रवास हे करत जावा भावा बहिणींनो. सगळ्यांनी जे माझे हेड्यावर बघतात ते कसं आहे, कोणची गोष्ट आणि कोणची वेळ सांगून येत नाही. आणि आपण त्याला समोर जावं लागतंय. आपण त्या गोष्टी नाही केल्या तर आपल्यासोबत तसं काही घडणार नाही असं मला वाटतं, बरोबर आहे का नाही. तर चला जाऊ द्या, जे झालं तिच्या नशीबच होतं तेवढं देवाने लिहिलेलं. तर घरप्रवेशबद्दल मी थोडंसं बोलते. तर घरप्रवेश मी केला, भरपूर जणांना आनंद झाला, ताईंनाही. मी आताच कमेंट वाचल्या. तर म्हणजे आता हो का, त्यांनी पूजा नाही घातली त्यामुळं त्यात काय मादोष नाही का. आमच्या इथं देवधर्माही पहिल्यापासूनच आलेला आहे. तुम्हाला माझ्या हेडामध्ये तर दिसत असं पहिल्यापासून आलेला आहे. माझ्या वडिलाला तुळजापूरची देवी आहे, आईला कोल्हापूरची आहे. आणि देवधर्म करावंच लागतंय. परंपरा पहिल्यापासून आलेली आहे, ती पालन करावंच लागतंय. आता त्या दिवशी मी पोळ्या केल्या. पोळ्या म्हणजे अर्धा किलो किंवा पावशेर बी डाळ नाही घातली, आमच्यात कोण खात नाही. 10 रुपयाची डाळ घातली, त्यात एवढं असं पुरण झालं. त्यातली थोडीशी आमटी केली आणि 2 पोळ्या झाल्या.
आणि म्हणजे दोन दोन किंवा 3 पोळ्या झाल्या अशा. वारं कावदान सुटले आमच्या इकडं, बाहेर दा वारं कावदान सुटले. आणि आता मी त्या घरात घेते बल लावून. आता बाहेर काय दिसायचं पण नाही की तुम्हाला दाखवा वारा कावताना दिवसा कसं दिसतं. तर घरप्रवेश खूप छान झाला तुमच्या आशीर्वादाने. मला वाटत होतं करावा, आणि आता काय भीती नाही कशाची. तर बिनधास्त तुम्ही मला बोलू शकताय, आणि तुमचे जे म्हणणं आहे, तुमचं जे मनात आहे ते माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकताय, असं काय नाही. हां, तर आज आणला बाजार. हे आणला काहीच नव्हतं 8 दिवसाचं, मग आणला बाजार. ते दिसत असेल तुम्हाला टोपल्यामध्ये बाजार हे आणलं. आणि बानूला कपडे आणली नव्हती मी, आधीचीच होती तिची कपडे, तीच कपडे घातली पाडव्याला. आता जत्रेला कपडे नाही काय नाही. आता आमच्या इथल्या धुणं सारवान आलंय, उद्यापासून किंवा परवापासून धुणं सारवान चालू करायचं 2 दिवसात. कारण आबाळ येतंय आमच्या इथं. गुरुवारी किंवा शुक्रवारी घट बसायच्यात, आणि तिथनं 9 दिवस उपास. आणि 9 दिवस उपास झालं की पौर्णिमा, आता म्हणजे येईल ती पौर्णिमाला 12 तारखेला गाड्या वाढण्या झाल्या की तिथनं 5 तारखेला म्हणजे 5 दिवसांनी यात्रा असते आमच्या इथं. तर या सगळ्यांनी यात्रेला मला सांगायचा उद्देश एकच आहे. कसं आहे माहिती आहे का, भरपूर जणांना असं वाटून की मी काय ढोंग करते किंवा काय करते. जे माझं म्हणणं असतं बघा, देवधर्म पहिल्यापासून आलेला आहे, त्याला पालन करावंच लागते. हा, जे मानत नाही त्याच्यासोबत पण शेअर व्हायचं. हा बाबा मानत नाही त्याला पण नाही दुखवायचं, आणि देवधर्म करते त्याला पण नाही दुखवायचं. हो का, जे मनात हे असतंय ते आपण पालन करायचं, ती म्हणजे फॉलो करायचं, असं म्हणणं आहे माझं. आणि राहिला विषय आता हे सगळं बोलायचं, तर कारण काय, मी आज कमेंट वाचली, मला भारी वाटलं. तर चला, पाणी सुटेल आमच्या इथं आता 8 वाजता, 8 वाजल्यात ना, पाणी सुटेल. म्हणून म्हटलं की चला आता कमेंट वाचल्याचं आहे तर एक हेडव तरी बनवावं म्हणलं. कारण आपण हेडव लवकर टाकतो, मला नेट पुरत नाही. नेट माझं थोडं असतं, म्हणजे 300 रुपयाचा बॅलन्स असल्या, 350चा बॅलन्स असल्यावर 1 GB किंवा 2 GBच नेट असते मला. मग त्यामुळं मी लवकर सुटते, त्यामुळं मला बनवून ठेवावा लागतो. तर झालं असेल आता सगळ्याच्या. आणि आज ईद होती, तर मी काय शुभेच्छा देऊ शकले नाही. ही हेड उद्या पडेल, पण म्हणजे ईदच्या तुम्हा सगळ्यांना, माझ्या भावा बहिणींना, माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. कसं आहे माहिती आहे का, मी म्हणजे माझ्या येड्यातच असते मी. लेकरं हीन, घरातलं कामं, बाहेरचं काम बघायचं चालू आहे आता, काम बघायला. कारण आता जत्रा झाली की मला कामाला जावं लागेल. बरोबर आहे का नाही, बसून आपल्याला कोण देणार आहे, कुणाच्या जीवावर आपण खायचं. तर मजा मस्ती अशी चालतच असते, पण जास्त तुम्ही सिरियसली घेत जाऊ नका. किंवा म्हणजे नाही का, आमच्या घरात पण माझी नाईची पण भांडणं होत्यात भांडणं, पण 5 मिनटं 10 मिनटं. माया लेकीची भांडणं किती उशीर असते, ती जास्त उशीर नसते, ती फक्त 5-10 मिनटं. हे प्रत्येकाच्याच घरात असतं, प्रत्येकाच्याच घरात मातीची चुली आहे त्या, हे सगळ्या. आणि पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला घरप्रवेश कसा वाटला. आणि बानूला म्हणजे बघितलं ना, घेता येत नाही काय नाही, लय आपदा होती, काय करावं. आता मस्त म्हणलं होतं तिच्यासाठी एक तसला गाडा आणावा, गाडा म्हणजे त्याच्यात बसायला पण यावं, तिला उभा राहायला पण यावं असं. पण आपण म्हणतो पण करत नाही. कारण माझ्याकडे आता मी घर बांधलं, कारण मला सगळ्यात जास्त घर जास्त इम्पॉर्टंट होतं. बाकी आता चटणी भाकर का खाऊन दिवस म्हणजे लोकांकडून आणून का खायचं होईना, ह्याची मला लाज नाही. पण मेन घर झालं, कारण पावसा पाण्याचं, वारा कावदानाचं लय अवघड होत होतं भावा बहिणींनो. नुसतं काळजात असं व्हायचं, धुक काय होतंय काय की असं. तर चला, घर झालेलं आहे आपलं, एकदम मस्त झालेलं आहे. तुम्हाला पण आवडलं, मला पण आवडलं, माझ्या आईबापांना पण आवडलं, सगळ्यालाच आवडलं. तर कसं वाटलं, कसं नाही, आणि काही चुकत असेल तर नक्कीच सांगा हेड्यामध्ये. तर चला, बाय.